नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर तुम्हाला हे काय दिसत आहे याच्यावरून तर लक्षात आलंच असेल की हा नेमका काय प्रकार आहे. हा दुसरा तिसरा काही प्रकार नसून गावाकडे जे मायाकाचं दूध शिजवलं जातं त्यासाठी रास मांडणे वगैरे चालू आहे. आता त्याची तर प्रोसेस तुम्हाला हळूहळू समजेलच. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघा आणि या व्हिडिओमध्ये खूप तुम्हाला काही चांगल्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. कारण देव आहे तर आपण आहे आणि देव नाही तर मानला तर आहे, नाहीतर काहीच नाही. जीवनात एका तर देव म्हणजे देवाला मनापासून पूजलं पाहिजे. आणि इथं नंतर सगळ्यांची पूजा झाल्यानंतर मी राहिले होते. मग घराची मालकीन पण राहिली होती. मी ज्यांच्यात दूध शिजतंय त्या राहिल्या होत्या. मग त्यांना भंडारा लावून घेतला आणि त्यांच्या डोकीवर पदर नव्हता म्हणून पदर मी टाकला, पण माझ्याच डोक्यावरचा पदर सुळसुळ खाली येत होता. मी म्हणलं असं तुम्ही कोणाला सांगू नका माझ्या डोक्यावरचा पदर पडलाय म्हणून. मग आजींचं काय चाललं होतं इकडं तुम्हाला दाखवते. ब्लॉगमध्ये कंटिन्यू चेक करा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. नवीन कोण चॅनलवर असेल तर चॅनलला जॉईन केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि असंच सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्ट आणि माझी मेहनत हीच माझी ताकद आहे. आणि त्यानंतर मग ह्या पण राहिल्या होत्या, यांची आंघोळ झाली होती. आता तुम्ही म्हणसाल ह्या आंघोळ करून हे करायचं काय प्रकार आहे. कारण म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल काही जणांना आलं नसेल. कारण ह्या देवीचा दुधाचा नियम असा आहे की आंघोळ करायची आणि धोतर नेसून किंवा आपण जो स्वच्छ पोशाख वगैरे आहे तो घालून याचं दूध दळायचं असा पद्धत आहे. आणि मला इकडे रूढी परंपरेनुसार जे आलंय ते चालवायचं. तूच एकटी राहिली आहेस, कधी गरज पडली कोणी बोलवलं तर हे सगळं माहिती असावं तुला. बरं म्हणलं आजी, हो शिकते. मग आजी खुदकन गालात हसल्या. बरं वाटलं, कारण अशी जुनी पिढी आपल्याला काहीतरी वेगळं शिकवते. मला पण शिकायला आवडतं आणि त्यांच्याकडून छान छान गोष्टी शिकायला भेटतात. याच्यापेक्षा मोठं भाग्य माझं काय असू शकतं सांगा. मग या शेराने हा शेर इकडं शेर मोजून घेतला आणि त्यानंतर मापटं चिपटं काय आहे ते मोजून घेतलं. मग त्यानंतर आजींचं चाललं होतं हे राहिलेलं गोळा करून घ्यायचं आणि पिंकाताईचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. आई तुला काय देऊ काय नको, काय देऊ काय नको. मग आजी म्हटल्या पाटी दे, त्या पाटीत हे उरलेलं ओतून घेते. मग त्यानंतर आम्ही अशी रास मांडली. याला रास म्हणतात का काय म्हणतात मला पण एवढं माहीत नाही, पण मी सांगते एक माझ्या भोळ्या बाबड्या भाषेत. आणि त्यानंतर ही आम्ही अशी तयारी केलेली आहे. इकडं दळायची आणि तिकडच्या बाजूला कांडायची. म्हणजे मुसळाने कांडायचं असतं आणि जात्याने दळायचं असतं. तर यांची सगळ्यांची पूजा झाली होती. या दोन्ही सासू आहेत यांची पूजा चालली होती. या मामींची झाली, या मामींची चालू होती. मला वाटायचं माझा नंबर कधी येईन. मग काय मग फायनली माझा नंबर येत आहे. मला तर लई खुशी होते अशी काय पूजा वगैरे करायला. आणि पहिल्यात नंबर माझा असतो. मग अशी पदर नव्हता, आता तर घ्यावा म्हणलं तर आता तर कशाचा काय डोक्यावर बसत नाही. साडी सुळकन खाली निसटते म्हणून अर्धाच पदर घेतला. असू द्या, तुम्ही कोणाला सांगू नका बरं का. कशा आजींच्या डोक्यावर धोतराचा पदर बसलाय तसं माझ्या डोक्यावर, मला पदर घ्यायला आवडतं पण पदरच डोक्यावर बसत नाही, काय करायचं. आणि त्यानंतर मग मी पण पूजा करून घेतली मस्तपैकी. आणि या मुसळाला हळकुंड आणि जात्याला पण हळकुंड बांधायचे आणि चांगली पूजेची सुरुवात करायची असते. आणि नंतर अनिता ताई आहेत या तुम्ही यांना ओळखता का, कुठं पाहिले का या लेडीजला. ह्या लेडीज आहेत आमच्या घराशेजारच्या दाजींच्या मिसेस, म्हणजे माझी बहीण. आणि इकडं आंघोळ थोडी चालली होती. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि सर्वांनी आम्ही कसं गाणी म्हणतो, कसं काय करतो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आणि सगळेजण आहेत बघा इथं, आम्ही कांडायची तयारी. आणि चला टाटा बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओ.